अविराज कन्या, तुम्ही समाजात खूप लोकप्रिय व्हाल. या महिन्यात तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या बैठकीद्वारे मोठे व्यवसाय करार मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला चांगले निकाल मिळतील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना विशेषतः शुभ राहील. या महिन्यात तुम्ही तुमच्या दडपलेल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही लोककल्याणाच्या कामाशी जोडलेले राहाल. हॉटेल व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील. 15 जून रोजी सूर्याच्या भ्रमणामुळे तुमच्या पूर्ण काम पूर्ण होतील. सरकारी बाबींमधील गुंतागुंत संपेल. सातवी रास तुळा राशी, मनोरंजनाशी संबंधित कामांवर तुम्हाला पैसे खर्च करावे लागू शकतात. संघर्षाने तुम्हाला संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळेल. धोकादायक गुंतवणुकीतूनही तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुमच्या कारकिर्दीत खूप फायदेशीर ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला पुरेसा आदर मिळेल. तुमच्या मुलांवर तुमचे प्रेम खूप जास्त असेल. तुम्ही तुमच्या कामासाठी समर्पित राहाल. तुमच्या मेहनतीचे अर्थपूर्ण फळ तुम्हाला मिळेल. कोर्ट केसेसमध्ये तुम्हाला यश मिळेल. लग्न इत्यादी कामांमधील अडथळे दूर होतील. महिन्याचा उत्तरार्ध विशेषतः शुभ राहणार आहे. आठवी रास वृश्चिक, आयात निर्यात संबंधित कामात गुंतवलेल्या लोकांचे उत्पन्न वाढेल. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सूर्य तुमच्या राशीत प्रवेश करेल. तेव्हा तुमची परिस्थिती मजबूत राहील. तुम्हाला भाग्यवान वाटेल. तुमच्या कारकिर्दीत मोठी उडी घेऊ येऊ शकते. तुम्ही तुमच्या जुन्या संपर्कांचा फायदा घ्याल. दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. प्रेम संबंधामधील तणाव दूर होईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहील. नववी रास धनु, तुम्ही नवीन आर्थिक योजनांवर काम करू शकता. तुमचे विचार स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बौद्धिक कामात जास्त गुंतलेले असाल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण खूप स्पर्धात्मक असणार आहे. पण या काळात तुम्ही खूप चांगले प्रदर्शन कराल. लोकांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील. उत्पादन कामात गुंतलेल्या लोकांना मोठे फायदे मिळू शकतात. प्रेमसंबंधांना लग्नाचे स्वरूप देता येते. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाण्याचा प्लॅन करा. इंटेरियर डिझायनर्स आणि कला क्षेत्राशी संबंधित लोकांना नवीन संधी मिळतील. महिन्याचा दुसरा पार्टनरवाडा खूप शुभ राहणार आहे. 10वी रास मकर, तुम्ही केलेले प्रयत्न फलदायी ठरतील. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध गोड असू शकतात. जर तुम्ही अविवाहित असाल तर या महिन्यात तुमचा प्रियकर तुमच्या आयुष्यात येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या मनात नवीन आणि सर्जनशील कल्पना येतील. एकाग्रतेमुळे तुम्हाला सर्वत्र यश मिळेल. घरात उत्सवाचे वातावरण असेल. परस्पर संबंधांमुळे तुम्हाला फायदा होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळेल. आठवड्या घरात केतू आणि आठव्या घरात केतू आणि मंगळ असल्याने ज्योतिषशास्त्राकडे तुमचा कल लक्षणीयरित्या वाढेल. कमिशनशी संबंधित व्यवसायात तुम्हाला नफा मिळेल. सुख सुविधांमध्ये वाढ होईल. कुंभ राशी, 11वी रास, महिन्याचा दुसरा भाग तुमच्यासाठी खूप शुभ राहील. नवीन गोष्टींबद्दल तुमचे आकर्षण प्रबळ असेल. तुमची तर्कशक्ती खूप चांगली असेल. बौद्धिक कार्यात तुम्हाला रस असेल. ब्लॉक केलेल्या उत्पन्नात वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या पगारात वाढ मिळू शकते. तुम्ही नवीन कपडे आणि दागिने खरेदी करू शकता. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध उत्तम राहतील. मौल्यवान दागिने आणि वस्तूंवर पैसे खर्च होतील. मोठे ध्येय साध्य केल्याने तुमचे मन आनंदी राहील. 12वी आणि अखेरची रास मीन राशी, मालमत्तेच्या बाबतीत तुम्हाला फायदा होऊ शकतो. प्रलंबित प्रकरणांमधील अडथळे संपतील. कुटुंबात शिस्त राखण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला फोन आणि इंटरनेटद्वारे चांगली बातमी मिळेल. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही गुंतवणुकीचा आधार घेऊ शकता. तरुणांना मुलाखतीमध्ये ही चांगले यश मिळू शकते. तुमची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करा. हॉटेल आणि कपड्यांच्या व्यवसायात उत्तम नफा मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात परस्पर सहकार्य वाढेल. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना विशेषतः शुभ राहणार आहे. चौथा आठवडा विशेष प्रगतीचा प्रदाता ठरेल. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्याने माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. आणि माझा एक व्हिडिओ असतो लर्न अँड अर्न कन्सेप्टवर, तो मी यावेळेस मागील आठवड्यात प्रदर्शित करू शकलो नाही. तर मी आज तो प्रदर्शित करणार आहे, तर तो तुम्ही अवश्य बघावा. त्याच्यामध्ये मी बऱ्याच रेमेडीज सांगणार आहेत. त्या रेमेडीज तुम्हाला दैनंदिन जीवनात नक्कीच फायदा करून जातील. धन्यवाद. थँक्यू.